तर भावना स्वागत आहे तुमचं आरेवाडी बिरोबा मंदिराच्या ब्लॉग नंबर 2 मध्ये. त्याचं पहिलं ब्लॉग मध्ये आपण मंदिराच्या आत प्रवेश केलं, मंदिराचं दर्शन घेतलेलं, त्या दादांकडनं जरा इन्फॉर्मेशन घेतलेलं की मंदिराचं काय काय वैशिष्ट्य आहे, मंदिर कशापासून बनलेलं आहे, काय देवतांचं त्याचं महत्व आहे ते. आणि त्यानंतर ना आता आपण पुढचं ब्लॉग ह्याच्यामध्ये दाखवणार आहे मी की तुम्हाला काय काय मंदिरात बघण्यासारखं आहे. आणि ह्या अण्णा होते, त्यांच्यासोबत आपण चाललोय. त्यांनी आपल्याला बोलवलेले की बाबा आमचं पण जरा शूट करा. तर चला, लय मोठं मंदिर हो, मंदिर लय मोठं आहे. वरवर बघताना वाटत नाही, पण आत आल्यानंतर खूप मोठं आहे. काय मंदिर कोणतं म्हणताय? आपल्याला म्हणताय नाही, ही मंदिर म्हणताय. हा हा, आपण स्वतःला आरेवाडी म्हणता म्हणून आरेवाडी मंदिराचं म्हणतो. पहिलं तुम्ही कधी आणलाय का? नाही, ह्याच्यामध्ये फक्त एकदा झाले मी, ते पण मागच्या ह्याच्यामध्ये. आणि हे आहे बाळूमामाची पालखी. सांडलं किती आहे? मूर्ती. हा भावांनो, हे बघा मूर्ती बाळूमामाचे. हा, हे बघा. आणि अन्न काय आहे, म्हणजे आपलं पालखी कुठे घेऊन चालला आपण, काय सांगायचं? पालखी घेऊन आदमापूरला गेलो होतो. आदमापूरवरनं रिटर्न आलोय मंदिराकडे चाललोय. पालखी घेऊन आदमापूरला गेलो. बर, आदमापूरच्या भांडऱ्याला बाळूमामाला भेट देऊन माघारी आलो इथं. बाहेर आहे. हे जाता का पाय पडतो? पण आता भंडार लाव, बापू भंडार लावायचं. दोन मिनिट थांबा, बर. पाय एवढंच राहिला माझं. हो, हाय साहेब, चालूच आहे. काय म्हणताय? मंदिर तर खूपच मोठं आहे. मी जास्त मंदिर फिरलो नाही, त्यामुळे मला जास्त इन्फॉर्मेशन आहे या गोष्टीबद्दल. पण खरंच खूप मंदिर मोठं आहे. आणि इथं खूप सारे देवळं, छोटे छोटे देवळं, मोठी देवळं. त्यानंतर ना हा, मायका देवी बिरोबाच्या बहीण होत्या असं इथं लिहिले. तर भावांनो, आता आरती करणार आहे आपण. हे बाळूमा म्हणजे, त्यानंतर इथनं जाऊया आरतीसाठी. अण्णा आणि हा गाडी टिप्रो आहे, गाडी आज बनवत ओंकार ती डोले. ठीक आहे भावना, आता आरती होणार आहे.
म्हणजे तिकडनं घेतलं असं वाटतं. विठ्ठला बेरा देवा नामा शिवाय, विठ्ठला बेरा देवा नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, कासे लिंगा नामा शिवाय, कासे लिंगा नामा शिवाय, महादेवराया नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, महादेवराया नामा शिवाय, पंढरीनाथ नामा शिवाय, पंढरीनाथ नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, अमया देवी नामा शिवाय, मानव देवी नामा शिवाय, परभुबाई नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, परभुबाई नामा शिवाय, मेरी मावली नामा शिवाय, मेरी मावली नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, राजा दुर्गा नामा शिवाय, राजा घोडा नामा शिवाय, उद्या पुतळ्या नामा शिवाय, नामा शिवाय, नामा शिवाय, भाऊ नाना नामा शिवाय, जय देव जय देव तांबर परिवर वंदना सळ सोंड वक्रत्रयना आश्रमाचा संभवे सदना संकटी पावा निर्गामे रक्षामे सुरवर वंदना जय देव जय देव माते जय देव जय देव
मंगळवेढा मंगळवेढा
नंबर घेऊन सोडत तर भावना आता बाळूमामाचं ती आरती झाल्या आणि त्यांनी आता पालखी घेऊन जाणार तर त्यांनी मंगळवेड्याचे आहेत मुळं गाव त्यांचं आणि त्यांनी मंगळवेड्यातनं आपलं इथं बाळूमामाचं जे काय मुख्य ठिकाण आहे आपलं मंदिर त्यांनी बाळूमामाच्या मंदिराला जाऊन तिथं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथनं इकडे पालखी घेऊन याल त्यात आपलं मंगळवेढा चालेल त्यांचं आता 1-2-3 तारखेला त्यांचं काय म्हणजे आता गावात म्हणजे मंगळवेढ्यात आपलं बाळूमामाचं ते आहे गेला पण नंतर सांगतो ह्या गोष्टीबद्दल मी आत नीट आवाज क्लिअर येत असेल माझा तुम्हाला नंतर सगळं सांगतो. नमस्कार काय म्हणताय बरोबर उभं राहा. तर भावांनो आता सगळं दर्शन झाले आपलं सगळं बघून झालंय त्यानंतर ना आता मी आणि पप्पा चप्पल घालून घेतले त्यानंतर आपण जायचं मंदिर सोडण्याची इच्छा तर नाही माझी पण अरे हे बघा हे नंदी आहेत आणि बाजूला एका बाजूला कुत्रा एका बाजूला मेंढी आहे आणि हे इथं आपल्या ते हे येते काय म्हणतात त्याला घोडे आहेत. खरंच असं भावना आहे सगळं मला माहित होतं मी फक्त माझं ब्लॉगिंग करायला आलतो त्यानंतर ना अण्णा त्यांनीच बोलवलं मला की बाबा आमचं हे आपल्या ते बाळूमामाची आरती होणार आहे तिथे आरती जर रेकॉर्ड करा तुला पण भारी वाटेल आणि मी खरंच हे एन्जॉय केलंय अण्णा. तर भावांनो आता चला हां तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ह्याचं कदाचित मी 2 पार्ट करेन ना एका पार्टमध्ये हे दाखवेन की बाबा बाळूमामाच्या आरती कसं झाल्या ते ना आणि दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये हे होईल आपलं इथं आलेलं माझं ब्लॉग होईल त्यानंतर ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये ते कवठमंकाळचे ते अण्णा होते त्यांचं. तर भावांनो हॉटेल बिरोबा कोल्ड्रिंक्स मला एक अँड कोल्ड्रिंक्स तर भावांनो आता सगळं झालं आपलं आता जायचं आपण घरी आणि जाऊन चहा विकायचं. तर भावांनो आता आपलं सगळं झालंय आता जायचं आपण घरी जाऊन चहा विकायचंय पण खरंच खूप मजा आली मला आज. मला तर असं वाटलं की काय आपलं दर अमावस्या पौर्णिमेला इकडे येऊ इकडे दर्शन घेऊ तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू की बाबांनो कसं आहे यार खूप मस्त आहे मंदिर खरं सांगायला गेलं तर खूप मोठं आहे आणि तिथं खूप काय बघण्यासारखं आहे काय म्हणते तुम्ही.